T20 वर्ल्ड कप 2026 आता एक अत्यंत रोमांचक वळणावर येऊन पोचलाय। भारतीय संघाने साखळी फेरीत सलग विजय मिळवून आपली ताकद दाखवून दिली होती। पण सुपर 8च्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पराभवाने चाहत्यांच्या काळाचा ठोका चुकला होता। या पराभवामुळे टीम इंडियाचा सेमी फायनलचा मार्ग काहीसा कठीण झाला होता, परंतु नशिबाची साथ आणि खेळाडूंची मेहनत यामुळे पुन्हा एकदा भारताने स्पर्धेत जोरदार पुनरागमन केले। दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडीजचा पराभव केल्यामुळे भारतासाठी गणिते सोपी झाली आणि त्यानंतर झिम्बाब्वे विरुद्ध मिळवलेल्या 72 धावांच्या मोठ्या विजयाने भारताचे सेमी फायनलमधील स्थान आता जवळपास निश्चित मानले जाते। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की चेन्नईतील विजयानंतर आता भारताचे पुढील समीकरण काय असेल आणि सेमी फायनल गाठण्यासाठी टीम इंडियाला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक। चेन्नईच्या M.A. चिदंबरम स्टेडियमवर भारतीय फलंदाजांनी झिम्बाब्वेच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला। भारताने विजयासाठी 257 धावांचे विशाल डोंगर उभे केले होते, ज्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचे संघ केवळ 184 धावांपर्यंत मर्यादित राहिले। 72 धावांच्या या विजयामुळे भारताला केवळ 2 गुण मिळाले नाहीत, तर त्यांच्या नेट रन रेटमध्ये मोठी सुधारणा झाली आहे। सुपर 8 सारख्या स्पर्धेत जेव्हा गुण तालिकेत दोन संघांचे गुण समान होतात, तेव्हा नेट रन रेट हाच निर्णायक ठरतो। भारताने मिळवलेला हा मोठा विजय त्यांना इतर संघांच्या तुलनेत आघाडीवर ठेवणारा ठरेल। आता भारतीय संघाने सेमी फायनलच्या दिशेने एक भक्कम पाऊल टाकलं आहे। त्याच्या आत्मविश्वासातही मोठी वाढ झाली आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे भारताला सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी पुढे काय करावे लागणार आहे। सुपर 8च्या गुणतालिकेत भारत सध्या चांगल्या स्थितीत आहे। भारताला आता उर्वरित सामन्यांपैकी किमान एक विजय मिळवणं आवश्यक आहे। जर भारताने आपला पुढचा सामना जिंकला तर ते थेट सेमीफायनलसाठी पात्र ठरतील। मात्र जर काही कारणास्तव भारताला पुढच्या सामन्यात अपयश आलं तर त्यांना इतर संघाच्या निकालावर अवलंबून राहणं गरजेचं आहे। विशेषतः दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज यांच्यातील सामने भारताच्या दृष्टीने महत्त्वाचे असतील। दक्षिण आफ्रिकेने आधीच वेस्ट इंडीजला हरवल्यामुळे वेस्ट इंडीजचे आव्हान आता धोक्यात आलं आहे, ज्याचा थेट फायदा भारताला गुणतालिकेत मिळताना दिसत आहे। भारतासाठी आगामी सामने हे करा किंवा मरा अशा स्वरूपाचे नसेल तरी त्यांना गाफील राहून चालणार नाही। भारतीय फलंदाजी सध्या फॉर्ममध्ये दिसत असली तरी मधल्या फाळीतील फलंदाजांना अधिक जबाबदारीने खेळावे लागेल। तसेच गोलंदाजीमध्ये डेथ ओव्हरमध्ये धावा रोखणं हे भारतासमोरचे मुख्य आव्हान असेल। सेमीफायनलमध्ये प्रवेश केल्यास भारताचा सामना दुसऱ्या गटातील बलाढ्य संघाशी होऊ शकतो। त्यामुळे आपली सर्वोत्तम प्लेइंग 11 शोधणं आणि खेळाडूंचा फॉर्म टिकवून ठेवणं हे कर्णधारासमोरील मुख्य उद्दिष्ट असेल। चेन्नईच्या विजयाने भारताला एक लय मिळवून दिली, तीच लय आगामी सामन्यात कायम राखणं गरजेचं आहे। एकूणच पाहायला गेलं तर झिम्बाब्वे विरुद्धच्या विजयाने भारतीय चाहत्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत। टीम इंडिया आता सेमीफायनलपासून अवघ्या काही पावले दूर आहे। सूर्यकुमारची सेना ज्या पद्धतीने खेळत आहे ते पाहता भारत यावर्षीही वर्ल्ड कपवर नाव कोरणार का हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल। तुम्हाला काय वाटतं? भारतचा सेमीफायनलमध्ये कोणत्या संघाशी सामना होईल आणि या वर्ल्ड कपमध्ये भारताचा एक्स फॅक्टर खेळाडू कोण असेल हे कमेंटमध्ये नक्की कळवा।